ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात देशभरातल्या कामगार संघटना एकत्र आल्यात। आज कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारलाय। 10 केंद्रीय कामगार संघटना, 5 राज्यातील कामगार संघटना आणि 35 फेडरेशन यामध्ये सहभागी होतात। कामगार संघटनांच्या देशव्यापी बंदला काँग्रेसने पाठिंबा दिलाय। यात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन मधल्या सार्वजनिक, खासगी, ग्रामीण आणि सहकारी बँकांचे तब्बल 5 लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत। नफ्यामध्ये असलेल्या बँकांच्या खासगीकरणाचा घाट सरकारने घातल्याचा आरोप बँक कर्मचारी संघटनेने केलाय। दरम्यान शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होण्यास सरकारने मनाई केली आहे। कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी झाल्यास कारवाईचा इशारा सुद्धा दिला गेलाय। নতুন সম আইন অবিলম্বে বাতিল করতে হবে, এই দাবিতে দেশ জুড়ে সাধারণ ধর্মঘট সফল করুন। কৃষি আইনের বিরুদ্ধে দেশ জুড়ে সাধারণ ধর্মঘট সফল করুন। নিত্য প্রয়োজনীয় মূল্য বৃদ্ধির প্রতিবাদে দেশ জুড়ে সাধারণ ধর্মঘট সফল করুন। অত্যাবশ্যক পণ্য আইন कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात देशभरातल्या विविध कामगार संघटनांनी आज संपची, बंदची हाक दिलेली आहे। अनेक कामगार संघटना या बंदसाठी एकत्र आलेल्या आहेत। यामध्ये 10 केंद्रीय कामगार संघटना, 5 राज्यातील कामगार संघटना आणि 35 फेडरेशनचा सहभाग आहे। विविध संघटनांच्या देशव्यापी बंदला काँग्रेसकडूनही पाठिंबा मिळालाय।